आता महत्त्वाच्या 25 बातम्या आपण पाहूया। कांदिवलीमध्ये काँग्रेस आणि भाजपचा वाद कायम। भाजप कार्यकर्त्यांकडून काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप वर्षा गायकवाड आणि असलम शेख यांनी पोलीस ठाण्यामध्ये जाब विचारला। मुंबईमध्ये सदा सरवणकर यांच्या रश्मी ठाकरेंवरील टीकेनंतर ठाकरे गट आक्रमक। ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी सरवणकर यांना पाठवली चप्पल। राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून जाहीरनामा प्रसिद्ध। यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न देण्यासाठी मोलाची भूमिका बजावणार। जाहीरनाम्यामध्ये घोषणा। आचारसंहितेच्या काळामध्ये शिंदेंनी वर्षा निवासस्थानावर बैठक घेतल्याची काँग्रेसची तक्रार। काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगामध्ये पेनड्राईव्ह सादर। बजरंग सोनावणे यांना इंग्रजी प्रश्न विचारताच शब्द अडखळले। उत्तर देताना हिंदीमधून बोलण्यास सुरुवात। दिनकर पाटलांचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना पत्र। पत्रातून विद्यमान खासदार हेमंत गोडसेंवर टीका। दिनकर पाटील नाशिकच्या लोकसभा लढवण्यास इच्छुक। विनोद पाटील संभाजीनगर लोकसभा लढवण्यावर ठाम। फडणवीसांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याची विनोद पाटलांची माहिती। पवारांची चूक अमरावतीकरांना भोगावी लागत आहे। पवारांनी 2 वेळा चूक केली। मोठ्या लोकांनी एवढी मोठी चूक करू नये। पवारांच्या राणांवरच्या पाठिंब्यावरील वक्तव्यावरून बच्चू कडू यांची टीका। नीलम गोरेंच्या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे झोपले। नीलम गोरे म्हणाल्या उठा असं म्हणताच वाघमारे खडबडून जागे झाले। महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडेंचा अर्ज भरण्यासाठी गोरे शिर्डीमध्ये। आणि एक महत्त्वाची